राष्ट्रवादीकडनं जयंत चौहाची, काँग्रेसकडनं नाना भटोले आणि शिवसेनेकडनं संजय गावडे. आणि या तीन लोकांना निर्णय घेण्याच्या शिफारस करण्याचा अधिकार नाही. प्रत्येक तालुक्यात जो इच्छुक असेल त्या संबंधीचा सर्वे स्वतंत्र यंत्रणेसाठी करायचा प्रयत्न असा आहे की हे सगळं काम येत्या 8 ते 10 दिवसात संपलं पाहिजे. पण त्यानंतर निवडणुका जाहीर होते. असा उमेदवारांची संख्या वाढली. त्यांची काय करायचं, कसं करायचं, आणि 3 लोकांची कळून चुकली. ही निवडणूक 3 पक्षाचे लोक एकत्र येऊन लढणार आहेत. ते 3 लोकांच्या कमिटीमध्ये राष्ट्रवादीकडनं जयंत चौहाची, काँग्रेसकडनं नाना भटोले आणि शिवसेनेकडनं संजय गावडे. आणि या 3 लोकांना निर्णय घेण्याच्या शिफारस करण्याचा अधिकार नाही. त्यांनी एक आणखी कमिटी नेमली आणि त्यांनी असं ठरवलं की प्रत्येक तालुक्यात जो इच्छुक असेल त्या संबंधीचा सर्वे स्वतंत्र यंत्रणेसाठी करायचा. आणि तो सर्वे करून घेताना जो उमेदवार इच्छुक आहे त्याला विचारायचं नाही. सामान्य कार्यकर्ते जे गावागावाचे पदाधिकारी म्हणजे कोणी पंच असेल, सरपंच असेल, सोसायटीचा चेअरमन असेल, दूध संस्थेचा पदाधिकारी असेल, अशा लोकांसोबत हे घेऊन त्यांचा सर्वे लोकांची भावना काय या संबंधीचा या कमिटीचा पुढे आणि नंतर कमिटी त्या उमेदवाराच्या उद्देशी शिफारस ती त्याची आणि त्याचा निर्णय हा घ्यायचा. प्रयत्न असा आहे की हे सगळं काम येत्या 8 ते 10 दिवसात संपलं पाहिजे. पण त्यानंतर निवडणुका जाहीर होते. तुम्ही वाचलं असेल की गेले 2 दिवस निवडणूक आयोगाची टीम महाराष्ट्रात आहे. आणि साधारणतः त्यांनी राजकीय पक्षाच्या चर्चा केल्या आणि त्यातनं उद्या तारखा ते ठरवणारे तो त्यांचा अधिकार आहे. माझा स्वतःचा अंदाज आहे की साधारणतः 6 ते 10च्या दरम्यान ते तारखा घ्यायची असतील आणि त्या दिवशी ज्या दिवशी जाहीर करतील त्या दिवशी आचारसंहिता होईल. आणि तिथं पुढं एका आठवड्याच्या नंतर अर्ज घेण्याची सुरुवात होईल आणि साधारणतः मतदान हे 15 ते 20 नोव्हेंबर या तारखेच्या आसपास मतदान याची तारीख ही नक्की ठरवायची शक्यता आहे. आणि त्यामुळे आता सगळं जवळ आलेलं आहे. ही कमिटी नेमली, त्याची बैठक आज 30 तारीख, उद्या फक्त 3 दिवस आहेत. त्या 3 दिवसाचे त्यांचं म्हणणं काय असेल ते मानतील आणि त्यानंतरचा निकाल त्या ठिकाणी घेतला जाईल. आता हा 3 पक्षांचा निर्णय झाला. असा प्रश्न शिल्लक राहिला आपल्या पक्षात काय करायचं. आणि आपल्या पक्षामध्ये ठिकठिकाणी लोकांचा अतिशय आग्रह वेगवेगळ्या प्रकारच्या उमेदवारांना संधी द्यावी. याच्यात 2-3 कॅटेगरी. काही लोक असे आहेत की त्यांनी कालच्या निवडणुकीमध्ये अतिशय वेगळ्याच पक्षाचं स्वच्छ केलं. असा एक उमेदवार. दुसरा एक उमेदवार असा आहे की त्यांनी पक्षासाठी काम केलं पण नंतर दबाव आला आणि त्याच्यामुळे जरा इकडे तिकडे काही वेगवेगळी झाली आणि काही लोकांनी सरळ विरोध केला आणि ते चुकीचं आपल्याकडे वाटतंय. आणि त्यामुळे सगळ्या प्रकारचे इच्छुक आज पक्षाकडे आहेत. या 3 प्रकारच्या इच्छुकांच्या संबंधीचं म्हणणं त्या कमिटीपुढे मांडले जाईल आणि त्या संबंधीचा निकाल ते घेतील. ही आपली घराची पक्षाची भूमिका त्याच्यामध्ये राहणार. आपल्या जिल्ह्यामध्ये या वेळेला उमेदवारांची संख्या फार आहे. का एकदम संख्या वाढली त्याच्या फळं द्यायची गरज नाही तुम्हाला माहिती.
आणि त्या व्यवसायात संख्या वाढली त्याचा परिणाम दोन झाले. एक, लोकांच्यात चर्चा सुरू झाली आणि कार्यकर्त्यांच्यात अस्वस्थता सुरू झाली. लोकांच्या चर्चा काय, तुमच्या माझ्यापेक्षा या देशाच्या लोकशाहीला सामान्य मतदार हा अधिक चांगला आहे. तो माझ्यापेक्षा चांगला आहे, तुमच्यापेक्षा चांगला आहे. तो बोलत नाही बाहेर, पण त्याला कळतं. असा महाराष्ट्रात चर्चा ही आहे लोकांच्या वेळी. काल पहिले हिंसलं होतं, आज इकडे काय काही जास्ती आवाजावरून लोकांच्या चर्चा आहे. आणि ती चर्चा इंदापुरात सुद्धा यायचं माझा दिसत. ही दबक्या आवाजची चर्चा कार्यकर्त्यांना अस्वस्थ करणारी चर्चा जी आहे त्याची नोंद नेते लोकांना घ्यावी लागेल आणि त्यातून निर्णय घ्यावा लागेल. मी तुम्हाला एवढंच सांगतो की जो काही निर्णय घेतला जाईल तो विचारून संघटनेचे जिल्ह्याचे तालुक्याचे अध्यक्ष त्याच्यानंतरचे बाकीचे पदाधिकारी त्यांना विश्वासात घेऊन त्याचा निर्णय घेतला जाईल. आणि तो निर्णय घेताना निवडून येण्याची क्षमता देशासोबत केली जाणार नाही. माझं स्वतःच जे असे सांगतंय निवडून येण्याच्या क्षमतेची संख्येची स्थिती इंदापूर तालुक्यात वेळीच नाही असं मला स्वतः वाटतं. इंदापूरची जनता सर्व लोकांचा आहे, कार्यकर्त्यांचा तो सन्मान ठेवेल आणि इंदापूरला तुमचा प्रतिनिधी तुमचं काम करण्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आहे ही सिद्ध या ठिकाणी घडेल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. थोडं झाले काय आता असं जिल्ह्यात जागा आहे. दुसऱ्या तालुक्याचे कार्यकर्ते विषय ती जागा आम्हालाच पाहिजे, सगळ्या जागा आम्हाला पाहिजे. बाकीच्यांचा प्रचार करायचा काही ठिकाणी जागा द्या नसेल पाहिजे. एखाद्याची जागा शिवसेनेची असं जागा फळी जिल्ह्यात 40, 16, 18 जे आहे ते 18 आणि आपल्या सिंधी नेते म्हणजे आपल्या सगळ्या जागा आहेत. आघाडी म्हणण्याच्या नंतर ही भूमिका घेऊन चालत नाही. तिथे तडजोड करायला लागेल, काही जागा शोधायला लागतील आणि ज्यांच्यासाठी जागा शोधायच्या नाही त्या निवडून आणायची. पण काही झालं तर उद्याच्याला महाराष्ट्राचं राज्य हे आणायचं म्हणजे आणायचं आणि त्याच्यातून स्पष्ट सोडायचं ही भूमिका घेऊन आम्ही कामाला लागलेलो आहोत. आज त्यांच्याकडे बसू नका असं तुम्ही मला मान्यताना सांगितले की बाहेर इतकी लोक आहेत. इंदापूर तालुक्यात काय गाडी वेगळी स्थिर काय करणार आज तेवढ्या मोठ्या संख्येत तुम्ही या ठिकाणी आलात आणि त्याचं कारण कालच्या निवडणुकीत तुम्ही जे कष्ट केले त्यामुळे तुमचा अधिकार आहे. सुद्धा काय करावं या संबंधीचं नेत्यांना सांगायचं. त्या काही तुम्ही सांगा, तुम्हा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. या संबंधी आपली समिती आज उद्या ठरवून होते आणि त्याची चर्चा करून निर्णय घेतली. माझ्या माहितीप्रमाणे जैन समाजतील पक्षाचे अध्यक्ष त्यांनी सर्व लोकांची विचार विनिमय केला, काही लोकांची चर्चा केली आणि ते निर्णय लवकरच होतील. निवडून येण्याची आमदार राष्ट्रवादीचा हा निकाल तुम्ही घेऊन कामाला लागा एवढं सांगतो. पुढच्या कामाला मला परवानगी